संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटीच्या विषयावरती बोलत असतानाच अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला। हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या पवित्र वास्तूमध्ये विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रकार मोदी, शहा, बिर्ला या त्रिकुटांकडून घडलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 बाहेरील पदपथावरती सॅटिस पुलाखाली मूक निदर्शने करण्यात आली। यावेळी धर्मराज्य पक्षाच्या वतीने सत्ताधारी भाजप महायुतीचा तीव्र निषेध करण्यात आला। याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मराज्य पक्षातर्फे राजन राजे यांच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही निदर्शने करीत आहोत। आपल्या सर्वांना कल्पना असेल, आपला लोकशाहीचा गौरवशाली इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये लोकसभेमध्ये माईक बंद हा प्रकार चालू आहे आणि तो प्रकार आज विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचला आहे। आणि ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत माझा माईक बंद आहे त्यावेळेला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की माईक बंद केला नाही, बटन माझ्याकडे नाही। अर्थात लोकसभेचे सभापती हे संसदेचं कार्य पाहत असतो, त्याच्याकडे पॉवर आहे लोकसभेचं कामकाज कसं चालवावं आणि त्याच्यावर लक्ष ठेवून हा एक केअरटेकर आहे संसदेचा म्हणजे लोकशाहीचा। आणि अशा वेळी कायदेशीर कर्तव्यात कसुरी करून तो सांगतो की माझ्याकडे बटन नाही। आम्हाला याचा अर्थ असा लागतो हा लोकशाहीवर झाला आहे। त्यांचं काम होतं की बाबा माईक कोणी बंद केला तो चालू करण्याचं, आणि हे प्रकार वारंवार वाढत चालल्यामुळे एक मूक निदर्शनं करून आम्ही एक विरोधाभास दाखवत आहोत की लोकशाहीचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही असा माईक बंद करण्याचे किंवा लोकशाही संसदेमध्ये कोणत्याही सदस्याचा आवाज माईक बंद करण्याचा प्रकार असेल तो निषेधार्ह आहे। आज सदस्यांपासून विरोधी पक्षनेता उद्या हा पंतप्रधानांपर्यंत जाईल, म्हणूनच या लोकशाहीचा गौरवशाली लोकशाहीचा अभिमान बाळगण्यासाठी आम्ही बोलत आहोत।